ह्या इलेक्ट्रॉनला इथं गेल्यावर हाफ फील्ड व्हायची क्षमता यायला, म्हणजे हाफ फील्ड व्हायला ना ऑर्बिटल तिथे गेल्यावर. आणि हाफ फील्ड ऑर्बिटल हे दुसऱ्यांपेक्षा जरा जास्त स्टेबल असते सहसा. म्हणून तो इलेक्ट्रॉन इथं न राहता इथं जातो. अब्बा प्रिन्सिपल नुसार जरी चुकत असलं तरी जातो, कारण अब्बा प्रिन्सिपल पेक्षा महत्वाची स्टॅबिलिटी असते. म्हणून रियालिटीमध्ये असं ऑब्झर्व होते क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपल्याला काय बघायचंय की तसं का आहे, म्हणजे हाफ फील्ड वालेच मोर स्टेबल का आहेत, म्हणजे काय आहे त्याच्यात, असं काय होतंय. तर तिथे एक छोटासा कन्सेप्ट आहे, ती म्हणजे एक्सचेंज एनर्जी. एक्सचेंज एनर्जी म्हणजे काय असते बघा. जे इलेक्ट्रॉन्स असतात ते तुम्हाला चार्ज मध्ये थोडस पोटेन्शियल नावाचा शब्द झाला का रे, पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. आणि इक्विपोटेन्शियल सरफेस झालं का, इक्विपोटेन्शियल सरफेस, इक्विपोटेन्शियल सरफेस नो, बरं जाऊ द्या. इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे जिथं पोटेन्शियल सेम असते. म्हणजे साधी गोष्ट आहे, जमिनीच्या स्वरूपात जर बघितलं तुम्ही, अशा पायऱ्या आहेत समजा ए बी सी, त्या तिन्ही पॉइंटची एनर्जी सेम नाही, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल सेम नाही, म्हणून इथून इथं जायला ताकद लागते, खूप मेहनत करावी लागते. पण तेच जर एबीसी पॉइंट असे असले असते, हे बघा ए बी सी, तर एखाद्या माणसाला ए कडून सी कडे, बी कडे, सी कडे मूव्ह करायला ताकद लागली असती का, खर्च झाली असते का एनर्जी जास्त, जशी की ह्या केसमध्ये झाली असती, वरच्या केसमध्ये नाही. म्हणजे जे पॉइंट सारख्या एनर्जीच्या लेवलवर असतात तिथं फिरणं सोपं असतंय. टिडिंग 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 कशा उड्या मारता येतात, नो टेन्शन, बरोबर का, फिरता येते सहजरित्या, नो टेन्शन. म्हणजे इलेक्ट्रॉनला इथून इथं उडी मारणं अवघड आहे, पण इथून इथं जाणं, इथून इथं जाणं, इथल्याला इथं येणं सोपं आहे. येस और नो, कळलं का. ठीक आहे, कळलं. कारण का तर त्यांची एनर्जी सारखी आहे ना, ह्या 5 जणांची एनर्जी सारखी आहे. आता दुसरा एक नियम अतिशय कामाचा काय लक्षात ठेवायचा, अतिशय कामाचा, चार्ज एका ठिकाणी थांबला असा की तो अनस्टेबल असतो, आणि तो फिरायला लागला एका ठिकाणी, असा पळायला लागला असा इकडून तिकडं, की तो स्टेबल होतो, म्हणजे त्याची एनर्जी थोडी कमी होते. त्याच्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये थोडं पोटेन्शियल नावाचा कन्सेप्ट व्हावा लागते, त्याशिवाय कळत नाही. साधी गोष्ट आहे ना यार, चार्ज हो काय प्लस चार्ज आहे किंवा मायनस चार्ज आहे, इलेक्ट्रॉन म्हणजे मायनस चार्ज आहे, सर्वांनी एका ठिकाणी जमा करून ठेवलं, त्यापेक्षा त्याला जर पळू दिलं इकडे तिकडे इकडे तिकडे, एका ठिकाणी जमा करून ठेवलं म्हणजे बळजबरीनेच एकत्र आले ना ते. पळू दिलं की थोडस सैराट पळतात एकमेकापासून दूर. म्हणून मुव्हिंग चार्ज इज मोर स्टेबल दॅन स्टेशनरी चार्ज, हे वाक्य लिहा बरं कुठंतरी. मुव्हिंग चार्ज इज मोर स्टेबल दॅन स्टेशनरी चार्ज, मी पण लिहितो हे कुठेतरी नोट्स मध्ये. मुव्हिंग चार्ज moving charge on exchange per electron. इथं लिहितो बघा, इथं लिहितोय मी. हा, मुव्हिंग म्हणजे इकडे तिकडे फिरणारा, त्याला डिलोकलाइज्ड म्हणतात. डिलोकलाइज्ड बघा, शब्द एकापेक्षा एक नवीन नवीन भारी भारी येत राहतात, डोक्यात घालून घ्यायचे हळूहळू. मुव्हिंग म्हणजे डिलोकलाइज्ड, एका ठिकाणी थांबलेला म्हणजे लोकलाइज्ड, मुव्हिंग म्हणजे डिलोकलाइज्ड, ज्याला काही लोकेशनच नाही, आहे का नाही. एका ठिकाणी थांबलेला माणूस म्हणजे तुझं लोकेशन काय आहे रे, बस स्टँड पाशी आहे. आणि तुम्ही जर गाडीवर इकडे तिकडे पळत असाल तर तुमचं जर लोकेशन विचारलं, तुझं लोकेशन काय रे, तुम्ही काय म्हणणार,
माझं म्हणजे मी काय लोकेशनवर नाही, मी डिलोकलाइज्ड आहे म्हणणार आहे का नाही. शब्द कळले का रे, लोकलाइज्ड आणि डिलोकलाइज्ड, हे दोन शब्द कळले का रे सर्वांना, लोकलाइज्ड आणि डिलोकलाइज्ड आहे का नाही. प्रत्येक शब्दाचे अर्थ कळले पाहिजे आपल्याला. मुव्हिंग किंवा डिलोकलाइज्ड चार्ज मोर स्टेबल दॅन जाग्यावर थांबलेला म्हणजे स्टेशनरी चार्ज आहे का नाही. स्टेशनरी हा शब्द तुम्हाला झाला असेल, किंवा स्टॅटिक, इलेक्ट्रोस्टॅटिक आहे ना तुमचं. स्टॅटिक म्हणजे जाग्यावर थांबलेला, स्टॅटिक. स्टॅटिकलाच दुसरा काय, लोकलाइज्ड म्हणतात. लोकलाइज्ड हे शब्द कामाचे आहेत, पुढे चालून रेझोनन्स मध्ये येणार आहेत आपल्याला. मुव्हिंग और डिलोकलाइज्ड चार्ज इज मोर स्टेबल दॅन स्टॅटिक और लोकलाइज्ड चार्ज. हे वाक्य अति कामाचं आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न तेवढं नाही, पण कन्सेप्ट समजून घेण्यासाठी बरं का. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने ह्याच्यावर काही विचारत नाहीत, पण विचारू शकतात. विच इज मोर स्टेबल, मुव्हिंग और डिलोकलाइज्ड चार्ज. मुव्हिंग चार्ज इज मोर स्टेबल दॅन डिलोकलाइज्ड चार्ज. मुव्हिंग चार्ज इज मोर स्टेबल दॅन स्टॅटिक चार्ज. हे वाक्य डोक्यात आधी घुसलं पाहिजे, ठीक आहे. मग चार्जला जेवढं मूव्ह झालं तेवढा तो स्टेबल होतो, जेवढा मूव्ह झाला तेवढा तो स्टेबल होतो. मग आता समजा हे पी ऑर्बिटल आहे, हाफ फील्ड आहे का नाही, हाफ फील्ड आहे, हाफ फील्ड आहे. आणि हे पी ऑर्बिटल हाफ फील्ड नाही. इथं आता कसे मूव्ह होतात बघा, हा याच्या सोबत याच्या जागेवर जाऊ शकतो, हा याच्याही जागेवर जाऊ शकतो, त्याच्यानंतर हा याच्या जागेवर जाऊ शकतो, हा याच्या जागेवर जाऊ शकतो. म्हणजे एकमेकाच्या जागा ते किती 4-5 प्रकारे बदलू शकतात. पण इथं हे इथं जाऊ शकतो, हे इथं जातो. म्हणजे असं सांगा, हस्तांदोलन करतो का नाही आपण पार्टीत गेल्यावर, जेवढे जास्त लोक तेवढे जास्त हस्तांदोलन करणार का नाही आपण. हस्तांदोलन कळते ना, शेक हँड. मग साधी गोष्ट आहे, इथं जागा एक्सचेंज करलेत आहे का नाही. हा एक पहिला इलेक्ट्रॉन दुसऱ्या सोबत जागा एक्सचेंज सहजरित्या करू शकतो. एक्सचेंज करणे म्हणतात त्याला, एक्सचेंज करलेत ते जागा. मग हाफ फील्ड मध्ये एक्सचेंजेस जास्त व्हायलेत का ह्या खालच्या मध्ये जास्त, म्हणजे पहिल्यात जास्त व्हायलेत का दुसऱ्यात एक्सचेंजेस जास्त व्हायलेत, जागेचे एक्सचेंजेस. तुम्ही पटापट सांगा. पहिल्यात. पहिल्यामध्ये एक्सचेंजेस जास्त व्हायलेत म्हटलं की एक्सचेंज होताना त्यांना स्टॅबिलिटी भेटते, म्हणजे त्यांची एनर्जी कमी होते, म्हणजे एनर्जी रिलीज होते. आता हे पण महत्वाचं आहे, मी हे ऑलरेडी तुमच्याकडून पाठ करून घेतलं, व्यवस्थित समजून सांगून पाठ. बघा, एनर्जी, एखादी बॉडी आहे अशी, तिच्यामधून जर एनर्जी रिलीज झाली, रिलीज, तर तिची एनर्जी कमी होते का वाढते, सांगा बरं. सांगा सांगा सांगा. त्याची एनर्जी कमी होते का वाढते. लय वेळ लावायलेत बाबा. लो होईल ना बेटा, आहे का नाही. मोर कशी होईल बेटा मला सांग. एखादी तवा तुम्ही गरम करून ठेवला आणि त्याच्यापासून त्याची एनर्जी बाहेर आता फेकायलाय, तर त्याची एनर्जी कमीच होते ना. एकदम सोपा आहे, दररोजच्या जीवनाची गोष्ट आहे का नाही, दररोजच्या जीवनाची गोष्ट आहे. मग ज्या वेळेस एनर्जी रिलीज होते त्यावेळेस एनर्जी डिक्रीज होते. एनर्जी अशी रिलीज व्हायला लागली की एनर्जी कमी होते आणि स्टॅबिलिटी वाढते. आपल्याला काय पाहिजे, स्टॅबिलिटी वाढवणे हे पाहिजे, हेच मेन आहे. आणि ज्यावेळेस एनर्जी ऍब्झॉर्ब होते त्यावेळेस एनर्जी इन्क्रीज होते बॉडीची आणि स्टॅबिलिटी कमी होते. आपल्याला हे नाही पाहिजे, आपल्याला हे पाहिजे. मग ज्या वेळेस असे इलेक्ट्रॉन एकमेकाची जागा बदलतात, म्हणजे हा इलेक्ट्रॉन इथं चाललाय, हा इलेक्ट्रॉन इथं चाललाय, हा इथं चाललाय, हा इथं चाललाय, जागा बदलली की एक्सचेंज केलं म्हणतात. जागेला काय केलं, एक्सचेंज. आणि एक्सचेंज करताना जागा ते एनर्जी रिलीज करतात. ते काय करतात, एनर्जी रिलीज करतात. आणि एनर्जी रिलीज झाली की त्याला आपण म्हणतो एनर्जी कमी झाली. आणि ही जी एनर्जी रिलीज होते एक्सचेंज होताना त्याला एक्सचेंज एनर्जी म्हणतात. काय म्हणतात, एक्सचेंज एनर्जी.
द एनर्जी रिलीज ड्युरिंग एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एक्सचेंज एनर्जी. एक्सचेंज एनर्जी कळली का? बोला तुम्ही फक्त. एक्सचेंज एनर्जी कळली? बोला रे बाळांनो. एक्सचेंज एनर्जी कळली? एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एक्सचेंज एनर्जी. मग जेवढे जास्त एक्सचेंजेस तेवढी एक्सचेंज एनर्जी जास्त बाहेर पडणार. जेवढी एनर्जी बाहेर पडणार तेवढी स्टॅबिलिटी वाढणार. जेवढी एनर्जी बाहेर पडणार तेवढी स्टॅबिलिटी वाढणार. म्हणून ह्या वरच्या केसमध्ये एनर्जी खूप जास्त बाहेर पडते, खालच्या केसमध्ये तेवढे एक्सचेंज होत नाहीयेत म्हणून कमी एनर्जी बाहेर पडते. म्हणून इथं खूप एनर्जी बाहेर पडल्यामुळे ह्याची स्टॅबिलिटी वाढते आणि ह्याची स्टॅबिलिटी तेवढी नाही वाढत, म्हणून हे मोर स्टेबल. मग हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का स्टेबल आहे कळलं का? यस और नो? ड्यू टू मोर एक्सचेंज एनर्जी, एवढंच लक्षात ठेवा. मग तसंच फुल फील्ड मध्ये पण एक्सचेंजेस खूप जास्त होतात. फुल फील्ड मध्ये पण एक्सचेंजेस जास्त होतात. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? हाफ फील्ड मध्ये आणि फुल फील्ड मध्ये स्टॅबिलिटी एक्स्ट्रा आहे. त्याचं एकमेव रिझन लक्षात ठेवायचं, ड्यू टू मोर एक्सचेंज एनर्जी. हे वाक्य लक्षात ठेवा. जशाला तसं विचारतात. हाफ फील्ड अँड फुल फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज मोर स्टेबल ड्यू टू नंबर 1, नंबर 2, नंबर 3. तर त्याचं पहिलं कारण आहे ड्यू टू मोर एक्सचेंज एनर्जी. ड्यू टू मोर एक्सचेंज एनर्जी. हाफ फील्ड आणि फुल फील्ड स्टेबल आहे ड्यू टू मोर एक्सचेंज एनर्जी. दुसरं कारण आहे ड्यू टू सिमेट्री. बघा, जिथं जेवढी सिमेट्री जास्त तिथं तेवढी स्टॅबिलिटी जास्त येते. म्हणजे हे बघा, ह्याच्यात कसं आहे, इथं एक आणि इथं एक, पण इथं बघा बरं कसं होतंय, जरा सिमेट्रिक वाटतंय का नाही? असं सिमेट्रिक म्हणजे तुम्ही झोक्यावर किंवा असा मेरी गो राऊंड असतो, त्याच्या 1-2 झोक्यावर, त्याच्या 1-2 ह्याच्यावरच माणसं बसली आणि सर्व ठिकाणी माणसं बसली की ते स्टेबल होते का नाही? किंवा तुम्ही असं एक हे घ्या, टेकू घ्या आणि एक काठी घ्या, इकडूनच एक माणूस बसला ते पडेल, पण इकडून पण आणि इकडून पण बसला की ते स्टेबल होईल. हे कळलं का? हे कळलं? मग ही सिमेट्री आहे आणि हे अनसिमेट्रिक आहे ना. तुम्हाला सिमेट्रिक अनसिमेट्रिक शब्द झालेत. हे अनसिमेट्रिक आहे म्हणून हे अनस्टेबल आहे. हे सिमेट्रिक आहे म्हणून हे स्टेबल आहे. मग हे अनसिमेट्रिक आहे आणि हे सिमेट्रिक आहे म्हणून पण स्टेबल आहे. म्हणजे हाफ फील्ड ऑर्बिटल and full filled orbital are more stable than other because of number 1 more exchange energy, number 2 symmetry. दोन्हीही अर्थ कळले? दोन्हीही अर्थ कळले? कळले का सांगा? मग हे 4s मध्ये जे 2 इलेक्ट्रॉन होते क्रोमियमचे आणि डी मध्ये 4 होते, विसरू नका, मी प्रत्येक गोष्ट सांगत आहे. ते इथला उडून इथं गेला आहे का नाही, त्याच्यामुळे ही सिमेट्री आली ना. पण इथल्याला इथं उडून जाता आलं हे पण महत्वाचं आहे, कारण ह्या दोघांमध्ये एनर्जी तेवढी जास्त डिफरन्स नाही, कमी आहे. पण तेच जर, हे बघा, हे 4s आणि 3d आहे, त्याच्याऐवजी तेच जर, आता नीट लक्ष द्या, काय एक 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 गोष्टी आहेत, कन्फ्यूज काय व्हायची गरज नाही. तेच जर हा 3s आणि हा 3p असला असता तर 3p जरा एनर्जीनं जास्तच वर आहे, हा गॅप. मग इथं 2 भरले आणि इथं समजा 1-1 भरले, किंवा हे 2s 2p घेऊया यार, सोपं. तर 2s 2p म्हणजे असं कोण आहे बाबा हे? आता ऑफकोर्स 1s मध्ये 2 भरले, म्हणजे हा कोण आहे? ऑक्सिजन आहे बघा, हे का नाही? ऑक्सिजन असं असेल, नाही ऑक्सिजन नाही, 1 2 3 4 5 6 म्हणजे 6वा कोण आहे? कार्बन. कार्बन, शाबाश श्रद्धा. तर कार्बनच्या केसमध्ये ह्याला इथून उडून इथं जाणं एवढं सोपं नाही, म्हणून कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला 1s2 2s2 2p2 दिसेल. इथला इलेक्ट्रॉन इथं 1 आणि इथं 3 असं होत नाही, जरी हाफ फील्ड होत असलं तरी. का? कारण का हे गॅप खूप जास्त आहे.
हो, याला पण सिमेट्री अचीव्ह करावं वाटायला इथं जाऊन, पण ती शक्य होईना झाल्या. पण याला शक्य का व्हायला, कारण 4s आणि 3D मधला गॅप तेवढा जास्त नसतो, म्हणून ते इथं जाऊन उडी मारते. आणि इथं उडी जाऊन मारली की त्याला दोन गोष्टी साध्य होतात, एक सिमेट्री आणि दुसरं मोर एक्सचेंज एनर्जी. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, व्हाय क्रोमियम शोज अनएक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर होतं का नाही. अनॅमलस म्हणजे जरा वेगळं, एक्सपेक्टेड पेक्षा थोडं वेगळं. अनॅमलस आठवते का रे? अनॅमलस म्हणजे वेगळं. तेच म्हणतात की क्रोमियमचं तर असं असायला पाहिजे, परंतु हे बघा 4s2 3d4 असं असायला पाहिजे, बट असं दिसून येतंय. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा बाळांनो. 12वी मध्ये बोर्डामध्ये 2 मार्काला हा पक्का प्रश्न येतो, 2 वर्षात एकदा तरी येतोच, हा एवढा कामाचा आहे. व्हाय क्रोमियम शोज अनॅमलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. क्रोमियम सोबत कॉपर पण तसंच दाखवतो, हे असा दाखवतो. त्याचं रिझन काय? पहिलं रिझन तुम्ही नीट द्यायचं. एक तर हे बघा, हे 4s आणि 3D यांच्यामध्ये एनर्जी गॅप कमी असल्यामुळे इथला इलेक्ट्रॉन बघा, ड्यू टू व्हेरी स्मॉल एनर्जी गॅप बिटवीन 4s and 3D, due to very small energy gap between 4s and 3D, this electron jumps into the 3D orbital, and after jumping it achieves two things. Number one, symmetry. Number two, more exchange energy. प्रत्येकालाच पाहिजे सिमेट्री आणि एक्सचेंज एनर्जी, पण बाकीच्यांना शक्य आहे का? ऑक्सिजनला, सॉरी कार्बनला शक्य नव्हती का? कारण का तर त्याच्यामध्ये हा जो एनर्जी गॅप आहे तो खूप जास्त होता. म्हणजे वाक्याची प्रश्नाची सुरुवात करणार पहिलं, व्हाय कॉपर अँड क्रोमियम शो एक्सेप्शनल बिहेवियर. आन्सर नंबर 1, ड्यू टू लो एनर्जी गॅप बिटवीन 4s and 3D, द इलेक्ट्रॉन फ्रॉम 4s जम्प्स टू 3D. म्हणजे ऍक्च्युली ते 4s मध्ये जातच नाही, डायरेक्ट 3D जातं. इलेक्ट्रॉन डायरेक्टली गोज टू 3D and it becomes stable due to two things. नेक्स्ट क्लास कोणता आहे तुमचा? नेक्स्ट क्लास आहे का 6 वाजता? हो सॉरी, एकच मिनिट. ड्यू टू सिमेट्री अँड एक्सचेंज एनर्जी, हे 2 लक्षात ठेवा. ठीक आहे, बरोबर आहे, तुमचा सुरू झाला असेल, पण आज हे चॅप्टर संपणार होता म्हणून मी गडबड केली. ड्यू टू सिमेट्री अँड एक्सचेंज एनर्जी, राईट? सर्व लक्षात राहील? ओके. मग आता उद्या पुन्हा एकदा छोटंसं रिव्हिजन करतो. चॅप्टर संपला आपला, नेक्स्ट चॅप्टर पिरियोडिक टेबल सुरू होईल.